नमस्कार, मी नीलम जगताप साबळे। आता बातम्या आपण विस्ताराने पाहूयात। बीडमध्ये आज 2 मेळावे होत आहेत। भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा तर नारायणगडावर जरांगे यांचा दसरा मेळावा पार पडतोय। बीडमध्ये पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा, बीडच्या भगवानगडावर जय्यत तयारी। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा दसरा मेळावा हा बीडच्या नारायणगडावर पार पडतोय। आपण ही दोन दृश्य पाहतोय। भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा तर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा हा बीडच्या नारायणगडावर पार पडत आहे। या मेळाव्याची आता आपण पाहतोय जय्यत तयारी। लाखोंच्या संख्येने या मेळाव्यात सर्व नागरिक या मेळाव्यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। त्यांना खाली उतरवा, वरती चढाय। बीडमध्ये आज हे 2 मेळावे आपण पाहतोय। भगवानगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा तर नारायणगडावर जरांगेंचा दसरा मेळावा हा पार पडतोय। पंकजा मुंडे या ठिकाणी उपस्थित या मेळाव्यासाठी आपण पाहतोय ही दृश्य। भगवानगडावर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आजच्या मेळाव्याची। बीडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती आणि अजूनही या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, शेतकरी हतबल झालेला आहे। या मेळाव्यात मात्र आपण पाहतोय मोठ्या संख्येने बीडकर सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नारायणगडावर जरांगे यांचा दसरा मेळावा, बीडमधील हे 2 मेळावे आज या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पंकजा मुंडे यांचा भगवानगडावर या ठिकाणी दसरा मेळावा हा पार पडतोय तर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा नारायणगडावर हा पार पडतोय। या दोन्ही मेळाव्यांकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जय्यत तयारी या मेळाव्याची, पंकजा मुंडे या ठिकाणी उपस्थित या मेळाव्यासाठी। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा मेळावा अगदी उत्साहात आणि आनंदात पार पडावा यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। लाखोंच्या संख्येने या ठिकाणी या सोहळ्यात, या उत्सवामध्ये, या मेळाव्यामध्ये नागरिक सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। बीडकरांचा उत्साह या मेळाव्यात पाहायला मिळतोय। भगवानगडावर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत। बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा भगवानगडावर हा दसरा मेळावा पार पडतोय, त्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आपण ही आताची दृश्य पाहतोय। भगवानगडावर पंकजा मुंडे उपस्थित, त्यांच्या हस्ते या ठिकाणी आरती होतीये। शांतीची शोभा कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की, भगवान बाबा की जय। धन्यवाद। सगळ्यांनी आता शांततेत खाली बसून घ्या। आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचं आगमन व्यासपीठावरती होत आहे। त्यांच्या समवेत आलेल्या इतर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे। व्यासपीठावरती दरम्यानच्या काळात ज्यांचा उल्लेख झाला त्यांच्याशिवाय कोणीही व्यासपीठावरती आपण हे दृश्य पाहतोय पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा तर दुसरीकडे या ठिकाणी आपण पाहतोय वाल्मिक कराड यांचे फोटो, यांचे बॅनर या ठिकाणी या मेळाव्यात झळकलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता कुठेतरी या फोटोवरून आता चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळतंय। वाद होण्याची शक्यता आहे। भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा पार पडतोय। मेळाव्याच्या आयोजनाबद्दल आणि त्यामागील
परंपरेबद्दल या ठिकाणी आता थोड्याच वेळात पंकजा मुंडे आपले विचार मांडतील. मात्र या मेळाव्यात आपण पाहतोय वाल्मिक कराड यांचे फोटो असलेले हे फलक आता झळकताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे आता कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे. त्यामुळे आता वाद होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. आपण पाहतोय भगवानगडावर या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा पार पडतोय. या ठिकाणी थोड्याच वेळात आता आपले विचार या ठिकाणी पंकजा मुंडे या मांडतील. मात्र या मेळाव्यातील आपण ही दृश्य पाहतोय, यामध्ये वाल्मिक कराड यांचे फोटो असलेले हे फलक आता झळकतायत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. फोटोग्राफर्स आपल्याला सूचना दिल्या जात आहेत त्याचं सगळ्यांनी पालन करायचं आहे. आपल्या आत्ताची आपण ही दोन दृश्य पाहतोय. या ठिकाणी पंकजा मुंडे या दसरा मेळाव्यासाठी भगवानगडावर दाखल झालेल्या आहेत. तर या मेळाव्यात कराडचे फोटो झळकलेले आहेत. मुंडे साहेबांचं आगमन आता यानंतर व्यासपीठावरती होत आहे. काही क्षणातच आपल्याला त्या संबोधित करणार आहेत. सगळ्यांनी शांतता बाळगायची आहे. उपस्थितांना विनंती आहे आपण सर्वांनी यानंतर शांतता बाळगायची आहे. मंचावरती अतिरिक्त गर्दी कोणी करणार नाही. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या विचारांचा हा मेळावा, दसरा मेळावा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येक माणसाच्या साक्षीनं आज या ठिकाणी साजरा होतोय, संपन्न होतोय. विचारांचं, परंपरेचं हे सिमोल्लंघन. आदरणीय ताईसाहेबांचं मंचावरती आगमन आहे. आपण सगळ्यांनी हात वरती करा आणि ताईंचं स्वागत करायचं. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचा गजर आदरणीय ताईसाहेबांच्या स्वागताला आपण सर्वांनी करायचं आहे. आदरणीय ताईसाहेब मंचावरती आलेले आहेत. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण ताईंचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. सर्वांना विनंती आहे, आपण मंचावरील मान्यवरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या निमित्ताने आसनस्थ व्हायचंय. लोकनेत्या आदरणीय पंकजा ताईसाहेब आपल्या सर्वांना अभिवादन करतायत. आदरणीय ताईसाहेब मंचावरती या ठिकाणी दाखल झालेले आहेत. व्यासपीठावरती असलेल्या सर्वांना विनंती आपण आसनस्थ व्हा. आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत. हरिदास, आपण पाहतोय पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा पार पडतोय. या मेळाव्यामध्ये मात्र आपण पाहतोय वाल्मिक कराडचे फोटो असलेले फलक हे झळकलेले आहेत. कुठेतरी आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. नक्कीच नीलम, या ठिकाणी सांगतो की पंकजा मुंडे आता व्यासपीठावर पोहोचलेले आहेत. या ठिकाणी धनंजय मुंडे देखील या ठिकाणी व्यासपीठावर पोहोचले. मात्र वाल्मिकांचे जे फोटो आहेत ते मात्र या ठिकाणी झळकल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. विशेष करून व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळते. आणि भगवा ध्वज पंकजा मुंडे यांनी हातामध्ये या ठिकाणी घेतला आहे. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि खासदार माजी खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांचा मुलगा जो आहे त्या देखील या ठिकाणी ध्वज घेतलेला आहे. भगवा ध्वज या ठिकाणी फडकवत असल्याचं पाहायला मिळते. धनंजय मुंडे हे ध्वज या ठिकाणी फडकवत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. नीलम जी, आपण पाहतो या ठिकाणी धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित आहेत. मात्र या मेळाव्यामध्ये वाल्मिक कराडचे फोटो झळकलेत, त्या संदर्भात माहिती. नक्कीच आपण पाहिलं की वाल्मिक कराड हा जेलमध्ये संतोष देशमुख प्रकरणाची सजा काटत आहे. तरी देखील या ठिकाणचे जे समर्थक आहेत नेमके कोण आहेत याचा शोध आता पोलीस घेतील. मात्र वाल्मिक कराडचे फोटो कुठेही लावू नये अशा पद्धतीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. तरी देखील या मेळाव्यामध्ये फोटो झळकताना या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळे आता यावर पोलीस अधिक काय कारवाई करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. नीलम. जी हरिदास, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. आपण पाहतोय पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा, या ठिकाणी धनंजय मुंडे या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित आणि आपण पाहतोय मात्र या मेळाव्यामध्ये वाल्मिक कराडचे फोटो हे झळकलेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे या ठिकाणी या मेळाव्यात उपस्थित. पंकजा मुंडे यांचा हा दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा मेळावा मोठ्या संख्येने उपस्थितांनी या ठिकाणी साजरी होतोय. मात्र या ठिकाणी धनंजय मुंडे या मेळाव्यामध्ये उपस्थित असताना वाल्मिक कराडचे फोटो या ठिकाणी हे फलक आता झळकताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता कुठेतरी या सर्व प्रकरणानंतर वाद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या मेळाव्यात कराडचे फोटो झळकलेत. धनंजय मुंडे या मेळाव्यामध्ये उपस्थित आहेत. आपण आताची दृश्य पाहतोय भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा हा दसरा मेळावा. प्रचंड गर्दी या मेळाव्याला पाहायला मिळते. मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली असताना या ठिकाणी या मेळाव्याला नागरिकांनी उपस्थित राहू नये यासाठी आवाहन सुद्धा करण्यात आलं होतं. मात्र आपण या ठिकाणी पाहतो या मेळाव्याला मोठ्या संख्येने प्रचंड अशी गर्दी या मेळाव्याला झालेली पाहायला मिळते.
पंकजा मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे उपस्थित आणि या मेळाव्यात मात्र कराडचे फोटो झळकल्यानंतर आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण हे दृश्य पाहतो. या ठिकाणी भगवान बाबांच्या कृपेचा आणि सामान्य माणसांच्या संघर्षाचा भाग असल्याचं या ठिकाणी नेहमी पंकजा मुंडे यांच्याकडून बोललं जातं आणि हा दसरा मेळावा साजरी केला जातो. यावेळी भगवान गडावर पंकजा मुंडे यांचा हा दसरा मेळावा पार पडत असताना धनंजय मुंडे या मेळाव्यात सहभागी झालेले आहेत. मात्र या मेळाव्यात वाल्मिक कराडचे फोटो फलक हे झळकलेले आहेत. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे हे फोटो झळकल्यानंतर आता वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा केला जातोय. थोड्याच वेळात ते आपलं मनोगत आपले विचार या ठिकाणी मांडतील. मात्र या मेळाव्यात जे झळकलेले फोटो आहेत वाल्मिक कराडचे, या वाल्मिक कराडच्या फोटो नंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड हे जेलमध्ये, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि या सर्व प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय धनंजय मुंडे या मेळाव्यामध्ये सहभागी झाल्यानंतर आपण पाहतोय वाल्मिक कराडचे फोटो या मेळाव्यामध्ये आता झळकलेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो, वाद निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा सत्कार या मेळाव्यामध्ये होताना आपण पाहतोय. थोड्याच वेळात ते आपले विचार मांडतील, आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वांनी शांतता राखा. सूचना देऊ नका. शांतता राखतात लोक इथे. शांतता राखायला नाही आले ते. सूचना बंद करा तुमच्या. चांगले बिचारे शांतपणे एन्जॉय करायला. ताईसाहेबांचं स्वागत ही सगळी मंडळी करतायत. सतीश सानप, शिवाजी सानप, सर्व ऊसतोड मजूर व मुकादम यांच्या वतीनं आदरणीय ताईसाहेबांचं स्वागत होत आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड मजूर व मुकादम वाहतूकदार संघटनेच्या वतीनं दुर्गा मातेची प्रतिमा देऊन ताईंचं स्वागत होत आहे. त्यानंतर या ठिकाणी पाटोदा तालुक्याच्या वतीनं ताईंचं स्वागत होईल. पाटोदा तालुक्याच्या वतीनं महेंद्रजी गर्जे, मधुकरजी गर्जे, अनुरागजी सानप, संतोषजी राख, पांडुरंगजी नागरगोजे, संजयजी सानप, देवीदासजी शेंडगे, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.